श्राद्ध शब्दाचा अर्थच असा आहे, आपल्या अंतकरणातली आपल्या वडिलांबद्दलची असणारी श्रद्धा ही बहिर्मुखाने व्यक्त करणं, याचं नाव आहे श्राद्ध. यत् श्रद्धया क्रियेते इति श्राद्धाः. दुसरा एक अर्थ आहे अतीव श्रद्धेने केल्या जातं, त्याचं पण नाव आहे श्राद्ध. श्राद्ध दोन प्रकारांनी करता येते, एक वृत्तीचं श्राद्ध आणि एक कृतीचं श्राद्ध. वृत्तीचं श्राद्ध हे बघा चालू आहे. हे सर्व काही जे 5 यज्ञ श्राद्धासाठी करायला सांगितलेत, मी थोडक्यात सांगणार आहे ते पण. ज्ञानोबरायांनी आपल्याला 5 यज्ञ करायला सांगितले श्राद्धाच्या दिवशी. न्यायशास्त्रकारांनी सुद्धा 5 यज्ञ करायला सांगितले. मग ते कृतीच्या रूपाने करणं हे एक श्राद्ध झालं. आणि दुसरं एक श्राद्ध असतं ते वृत्ती अंगाने. वृत्तीचं श्राद्ध हे आपण जिथे आहोत तिथे, मग त्याला देश काल प्रांत काही याची अडचण नाहीये, तुम्ही जिथे असाल तिथे बसून वृत्तीचं श्राद्ध तुम्ही करू शकता. म्हणजे वडिलांचं स्मरण व्हावं आणि डोळ्यातून 2 अश्रूचे बुंद बाहेर निघावे. माझ्या पूज्य मुरारी बापूंच्या भाषेत सांगतो, त्यांची आठवण यावी आणि अश्रूचे बुंद खाली पडावेत, समजून घ्या वृत्तीचं श्राद्ध झालं. आता अण्णा आहेत म्हणून लो आ गई उनकी याद. हे माझं नाही, प्रारंभालाच म्हणते म्हणून आता आहेच आवडीचं. तर लो आ गई उनकी याद ओ नहीं आए, ओ नहीं आए. लो आ गई उनकी याद ओ नहीं आए, ओ नहीं आए. ओ आए या न आए, हा मराठवाडा म्हणजे खजाना आहे त्या बाबतीतला. गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनाचार्य मंडळी. परंतु तरीही एक आमचा शाळेपासूनचा स्नेह आहे. मी आणि ते दोघं जण आम्ही एका बेंचवर बसायचो. मग ते माझ्या नंतर गायक झाला. म्हणजे औंढा नागनाथच्या नागनाथ विद्यालयाचा मी 1 नंबरचा गायक होतो तेव्हाचा बरं का. तेव्हाचा 1 नंबरचा. कारण मी नांदेडचंही पारितोषिक, बरोबर आहे, नांदेडचंही पारितोषिक पहिल्या नंबरचं मीच मिळालं होतं. आणि संभाजीनगरला सुद्धा जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा 1 नंबरचं पारितोषिक मलाच मिळालं होतं. म्हणून 1 नंबरचा गायक मी नागनाथ विद्यालयाचा होतो. म्हणून तिथून पुढची शाळा माझी अशीच झाली म्हणजे त्या पारितोषिकावरच शिक्षकांनी पास केलं मला. बस बाकी काही शाळेत आलो नाही, काय नाही, याचा साक्षी ते आहे. आम्ही दोघंही खूप प्रेमी आणि कायम दोघंजण शेवट, मी जोपर्यंत शाळेत होतो तोपर्यंत आम्ही एका बेंचवर राहिलो. आणि तो एक स्नेहभाव आहे, म्हणून ही माझ्याकडे कीर्तनाची सेवा आहे. नाही तर कीर्तन करायला लागेल तेवढी एक विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्या कीर्तन सेवेसाठी, आता ती कृतीवृत्ती नंतर बोलतो, त्या कीर्तन सेवेसाठी आज इथे एकाहुनी बळी रे दिग्गज गायन क्षेत्रातील आदरणीय महाराष्ट्र ज्यांच्या नावाने फिदा आहे असे आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज सुरेगावकर बाबा अण्णा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आता किती राग मिक्स केली हे तुम्हाला तरी कुठे सांगताय, तुम्ही वा 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 म्हणसाल, पण राग किती मिक्स केली. मी नंतर शेवटी सांगितला पहाडी, तर त्यांनी पहाडी सुद्धा मिक्स केला. मिक्स करायला दुधात पाणी टाकण्यासारखं नाही आहे. म्हणजे मिक्स करणं म्हणजे तुम्ही मसाला त्याला काय मिक्स, आम्ही पण मिक्स करतो. ते तुमचं मिक्स करणं वेगळं आहे. हे मिक्स करण्यासाठी चांगली घासावीच लागते आणि ते लेच घासावं लागते त्याला. आणि ते परफेक्ट पण पाहिजे, परफेक्ट पाहिजे. नाही तर मी आश्रमामध्ये एका गायकाने 2-3 चाली मिक्स केल्या आणि आलाप जे म्हटला नंतर त्याला पहिली चाल कोणती म्हटली हेच आठवलं नाही.
मग मग तिथं सोपान महाराज सानप होते, ते म्हणले आता ती पहिली चाल विसरून गेले, त्याला मी जातो म्हणे, सांगतो आता जी येईल ती म्हण. ऐका ऐका ऐका, त्याच्यासाठी त्याच्यातली तेवढी कुशलता लागते, त्यातली स्वरावरती तेवढी पकड लागते. हे तो देणे तुमचे देवा. बस एवढंच बोलेल, अधिक काय बोलू. देव सर्वांनाच देतो असं का नाही. विद्या कला ही, मी एक माझ्या पूज्य बापूंचं वाक्य सांगतो. आज मी बापू बापू माझ्या मुखात असतं ते, त्याच्यात वादत नाही. आज मी त्यांच्यापासून दर्शन करून सरळ इथे आलेलो आहे. त्यांचं दर्शन करूनच इथे आलो. कथा घेऊ ऐका, गायन क्षेत्रामध्ये, अध्यात्मामध्ये, व्यवहारामध्ये प्रयत्नाने सर्व काही मिळतं. व्यवहारामध्ये प्रयत्न साफल्य फल आहे आणि परमार्थामध्ये कृपा साफल्य फल असतं. ज्याला आपल्याकडे प्रसाद प्रसाद रूपाने येणं, प्रयत्न व्यवसाय निमित्त, पुढचं नका म्हणू, निमित्त आहे, परंतु परमात्मा कुणाला द्यायचं हे पण ठरवतो. या अंगाने म्हणतो मी, गहेनी प्रसादे, आपल्याकडे प्रसादाने परमात्मा देतो आणि मग ते ज्याला प्राप्त होतं समजून घ्यावं, भगवंताची एक विभूती त्या व्यक्तीजवळ आहे. आहे, निश्चित आहे. आदरणीय बाळासाहेबजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांना वंदन करतो. तदनंतर सुदाम महाराज दाभेकर, आदरणीय महाराजजी तुम्ही पण सुंदर साथ केली, त्याबद्दल तुम्हाला वंदन करतो. रोहिदास महाराज मालेगावकर, माटेगावकर, मला थोडंसं वय झाले माझं म्हणून समजून घ्या थोडं थोडं. रोहिदास महाराज माटेगावकर, तदनंतर नामदेव महाराज नरवाडे, बाबाजी हा येत आहे, प्रणाम बाबा आपल्याला पण. रामकिसन महाराज सुरवाडीकर, कुठे बाबाजी? रामकिसन बाबा कुठे? बाबाजी प्रणाम. तिथं माझ्या वडिलाच्या याला आली होती बी. रामकिसन महाराज सुरवाडीकर. तदनंतर अविनाश महाराज भारती, ज्यांचं महाराष्ट्रभर हो एक उत्कृष्ट कीर्तनकार आणि एक त्यातली सर्व काही कुशलता त्यांच्याकडे आहे, अशा आमचे आदरणीय अविनाश महाराज इथे आहेत. महाराज आपल्याला वंदन करतो. तदनंतर लखन महाराज लोहगावकर, लखन बाबा वाह, अब तुम्हें और क्या दू दिल के शिवा, सुंदर. तदनंतर नाही ते 1 2 3 4 5 जण, मी पण मठ सांभाळतो, मी संस्थान सांभाळतो, संस्थानवर गायक वादक सर्व येतात. मी पण, तुम्ही असं काय, मी इकडे फक्त कमी येतो कारण मला परंपरेत तिकडे भरपूर रान पडले म्हणून मी इकडे येत नाही. नाही तर मी पण 1 2 3 4 म्हणणारे असे दुसरे सुद्धा लय पाहिले, पण ते परफेक्ट नाही. त्याला परफेक्ट पाहिजे. अण्णाने इकडून म्हणावं मग 4 मग 3 मग 2 मग 1, हे उलट म्हटले तरी मात्र सांगतील. काहींचं आता बरे, चला असू द्या, पण ते कुशलता असली पाहिजे. बघा, योग कर्मसु कौशलम, कुशलता कोणत्याही क्षेत्रात असेल तर त्याला दाद नाही देत माणूस, मग मस्तक झुकते माणसाचं. दाद देणं वेगळं आणि मस्तक झुकणं वेगळं. वा, याची साधना आहे, त्या साधनेला वंदन असतं आणि ती साधना आपल्यातली परफेक्ट आहे, त्याबद्दल आपल्याला वंदन करतो. तदनंतर माऊली महाराज नांदखेडकर, माऊली बाबा वा, माऊली विठ्ठल विठ्ठल ले भारी वाजले. या नादच नाही करायचा आता आपल्याला, विठ्ठल विठ्ठल कोणी वाजलं तर मी म्हणेल नांदगावकर महाराजापेक्षा विठ्ठल विठ्ठल कोणीच भारी वाजू शकत नाही. तदनंतर विक्रम महाराज गव्हाणे, आदरणीय, हो ते आहे माहीत मला. तदनंतर शिवा, अरे ते आता माझ्यासोबत कायमच असतं आमच्या, म्हणजे मठात असतो, इकडे आमच्या कोणतं गाव बनला, आमच्या कायमच कार्यक्रम आमच्यासोबत आहेत. विक्रम महाराज गव्हाणे, शिवहार महाराज मेथेकर, बाबाजी आपल्याला प्रणाम करतो. बाबासाहेब महाराज दुधाळेकर, बाबासाहेब बाबाजी आपल्याला प्रणाम, आपल्याला प्रमाण. दुसरे एक दुधाळेकर तुमच्या जवळच येते. तदनंतर गणेश महाराज, माऊली महाराज बोरीकर, माऊली बाबा आपल्याला प्रणाम करतो बाबाजी. तदनंतर ओंडळी वारकरी, ओनली ओनली आहे काय तुझा अक्षर आहे. ओनली वारकरी यूट्यूब चॅनल, मला औंढा वारकरी चॅनल आला असायच्यावर, म्हणून मी म्हटलं ते आता वय झाल्यामुळे त्याचं बी व्हायला लागलं असं. औंढा वारकरी यूट्यूब चॅनल, ओनली वारकरी यूट्यूब चॅनलचं सुद्धा आभार व्यक्त करतो. त्यांच्यासाठी आता जोरदार टाळी वाजवा. मी तुम्हाला बोर करणार नाही, थोडक्यात उरकून घेतो, काळजी करू नका. गणेश महाराज गायकवाड, सुभाष महाराज सावळे, दादाराव महाराज देशमुख, आसोदा भजनी मंडळ, मेथा भजनी मंडळ,
अन्य ही सर्व पंचक्रोशीतील, ऐका आता सर्वांचं नाव एका याच्यात घेतो, अन्य पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ, इकडे पहा माझ्याकडे माझे शब्द एक मिनिट मी विठ्ठल विठ्ठल घेतल्यावर द्या. परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ विशिष्ट वशिष्ठ अशा आपण सर्वजण पारमार्थिक सारस्वत मंडळी माझ्या समोर उभे आहात, बसलेले आहात. आपल्या सर्वांच्या चरणावरती, तिकडे माता भगिनी सर्वांच्या चरणावरती मनोभावे वंदन करतो आणि अगदी 20 ते 25 मिनिटात सर्व उरकून घेतो. ज्ञानदेव तुकाराम सहित विठ्ठल विठ्ठल. मी जरा अभंग खूप विस्तार करण्यासारखा धरलाय, पण ठीक आहे, धरला तर धरला, कारण मला पुन्हा उद्या कीर्तन बीजेचे करायचेच आहेत. हा, त्या अंगाने सुद्धा या अभंगाची फलश्रुती आहे बरं का. ऐसा ठाव दिला देवे, खूप गोड अभंग आहे हा. या अभंगावरती माझे गुरुदेव खूप गोड चिंतन सांगायचे. मी त्यातला संक्षिप्त सूत्रात्मक सारभूत भाव आज आपल्यासमोर 20 मिनिटामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुकोबाराय या अभंगामध्ये आपण जीवनभर केलेली जी साधना आहे, अरे त्या साधनेची फलश्रुती आपल्याला काय मिळाली याचं वर्णन या अभंगामध्ये करतात. साधक साध्य प्राप्तीसाठी साधना करत असतो. बघा, साधक साध्य प्राप्तीसाठी साधना करतो, त्याचंच नाव आहे साधक. त्याचे वेगळे वेगळे अर्थ करता येतील. साधक साध्य आहे परमात्म प्राप्ती, आणि साधना करतो तो साधक. 5 प्रकार करता येतील मला आता. एक सामान्य, तसं तुकाराम महाराज सिद्धावस्थेतले, हा, ज्यांनी परमात्म स्वरूपता प्राप्त केलेली आहे, ज्यांचं निरंजनी स्वरूपात राहणं आहे, अख्खे आपल्याला प्रमाण पाठ आहेत, पण ते निरंजनी स्वरूपातलं राहणं सोडून ते येथे आले. किम निमित्ताने सर्व आपल्याला पाठ आहे. येथे उपकारासाठी, पण तो उपकार करण्यासाठी करावयाचा आहे उपकार साधकावरती. मग साधकावरती उपकार करायचा असेल तर आपण सुद्धा त्यांच्या भूमिकेत जावं लागेल. ऐका ऐका, इकडे बघा, इकडे बघा, माझ्याकडे पहा. तिकडे कोण असेल ना त्यांनी जास्त डिस्टर्ब नका करू. आता पडदा इकडे काय सांगू लागलो काय माहित मी आता. ते सिद्ध अवस्थेतले आहेत, उपदेश साधकांना करायचा आहे, म्हणून सिद्ध अवस्थेत राहून साधकाला उपदेश करता येणार नाही, म्हणून स्वतः साधक अवस्थेत आले. पुन्हा ऐका, सिद्ध आहेत पण साधक अवस्थेत आले आणि साधनेचा उपदेश आचार केला साधनेचा, आणि दुसऱ्याला उपदेश सुद्धा केला. पण तो उपदेश करावायचा आहे ना, मग त्याच्या अगोदर आपण त्याचा आचार केला पाहिजे त्या साधनेचा. म्हणून त्यांनी साधना केली, त्यांनी स्वतः प्रमाण दिलेले. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. शिक्षकाला आईचा म्हणायची काही गरज नाहीये, पण विद्यार्थ्यासाठी त्याला म्हणावा लागतो. तसं जगद्गुरु तुकोबाराय सिद्ध अवस्थेतले, पण साधकाला उपदेश करण्यासाठी साधक अवस्थेमध्ये आले. मी 5 प्रकार करतो बघा आता. सामान्य साधक, सामान्य साधक, साधू, संत आणि सिद्ध. बघा, महाराज तुम्ही सिद्ध, इथे संत पण आले इथे साधकाच्या भूमिकेत. कशासाठी? सामान्याला सिद्ध अवस्थेपर्यंत नेण्यासाठी. अशी साखळी लावून घ्या, मला विस्तार आधी करायला वेळ नाही आता. सामान्याला, आता कोणी म्हणे सामान्य मग कोण आहे, साधक कोण आहे, एका एका वाक्यात सांगतो. सामान्य 6 मध्ये ज्याचं मन गुंतलंय त्याचं नाव सामान्य. मी सोपं करतो थोडक्यात आता. 6 मध्ये ज्याचं मन गुंतलंय, 6 कळालं ना? 6 कोण? षड्रिपू, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ईर्ष्या. या 6 मध्ये ज्याचं मन गुंतलंय, गुंतलं नाही पार फसलंय, पार फसलंय, आता पार ओढूनच काढायची वेळ आली.
त्याला शास्त्रकारांनी पामर म्हटले. शास्त्रकारांनी त्यालाच उपमा पामराची दिलेली आहे. आता ते पामर कशाला म्हणतात विस्तार करत नाही विचारसागराच्या अंगाने. हो, स्वैर आचाराने जो विषयाच्या ठिकाणी आसक्त झालेला आहे आणि त्याला विधिनिषेधतेचा भाव जो त्याच्या अंतकरणातला समाप्त झालेला आहे त्याला पामर असं म्हणतात. इथे त्यालाच घ्या. जो सहामध्ये ज्याचं मन गुंतलंय, नवे नवे सहामध्ये ज्याची आसक्ती पूर्ण तयार झालेली आहे त्याचं नाव आहे सामान्य. चला पुढं. सामान्य. सा मध्ये ज्याचं मन गुंतलंय त्याचं नाव सामान्य. साधक कुणाला म्हणावं? साधक. सहा ज्यांनी धाकात ठेवले. सहा ज्यांनी, हे सहा असतातच बरं का सर्वाकडे. सहा सर्वाकडेच असतात. कुणी जर म्हणलं माझ्याकडे सहा नाहीच आहे, तुम्ही माणूसच येत नाही. पण असा पण प्रश्न पडतो. सहा असतातच. हा, आता शब्दात कुणी म्हणत असेल माझ्याकडे अजिबात नाही, तो शब्दाने झाकून घेणे स्वतःला. शब्द हे मोठं पांघरू नये. पण सहा असतातच. सहा मध्ये जो गुंतलाय तो सामान्य. पण सहा ज्यांनी धाकात ठेवले, दे धक्का. हा हा, थांबून घे. सहा ज्यांनी धाकात ठेवले तो साधक. चला पुढे. सामान्य, साधक, साधू. सहा ज्याने धुवून टाकले त्याचं नाव साधू. हे धुता येतात, घाबरायचं काही कारण नसते. लोक असं चिंतन ऐकले की घाबरतात. मग कधी कधी हा राव हे आपल्यात आहे, असलं तर असलं, घाबरायचं काही कारण नाही. शास्त्र भय दाखवत नाही, शास्त्र भय निवृत्तीचा उपाय सांगतं. ऐका, शास्त्र भय दाखवत नाही, शास्त्र भयातून निवृत्त होण्याचा उपाय सांगतं. कीर्तन कथा त्याच्यासाठीच आहे. आपल्याला हे सहा धुण्यासाठी तर कीर्तन ऐकायचे. हे सहा धुतले असं काय नाही, अनेकांनी धुतले. सहा ज्यांनी, सहाच्या अंगाने ज्यांनी गोदडी मळवली त्याला गोंगडी म्हटली ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराय त्याला गोंगडी म्हणतात, काही संत त्याला गोदडी म्हणतात. आता ती गोदडी कोणती? हीच गोदडी. हा, पण ही गोदडी काहींनी मळवली, काहींनी पार वास यायला लागला, काहींनी पार गोदडीच्या पार चिंध्या चिंध्याच करून टाकल्या. आता गुंडाळायचंच आहे फक्त. कळालं ना मला काय म्हणायचं? का तुम्हाला गोंधळीच नाही कळाली? गोदडी ही माझी गोदडी झाली जुनी, माझी गोदडी झाली जुनी, गपाईला दुबोना नकोनी, गपाईला दुबोना नकोनी, गपाईला दुबोना नकोनी, गपाईला दुबोना नकोनी, गपाईला दुबोना नकोनी. गोदडी दुधली या राजाने, तारामतीने रोहिदास रे, तारामतीने रोहिदास रे, हिला मळवू नका हो कोणी, हिला मळवू नका हो कोणी, गबाई माझी गोदडी झाली जुनी, गबाई गोदडी झाली जुनी, गबाई गोदडी झाली जुनी. ही अनेकांनी धुवून काढली, आपल्याला पण धुता येते. आणि ती धुण्यासाठीच कथा कीर्तन आहे. अहो धुवायची कशानी? त्याच्यासाठी पाणी लागतं, साबण लागतं आणि ब्रश लागतो. लय मळाली तर घासायला नको का आपली? काय काय का? ओ पाणी लागतं. पाणी कोणतं? भक्तिरूपी जल, बर, ज्ञानरूपी साबण आणि वैराग्याचा ब्रश असावा. कितीही मळू द्या, तिला स्वच्छ करता येतं, पवित्र करता येतं. आणि ही गोदडी पवित्र झाली रे, झाली की मग सिद्धावस्था लय जवळच आहे, लय जवळ आहे मग ती सिद्धावस्था. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, आणि एकदा निर्मळ गोदडी झाली की मग येऊन गोपाळ राहे तेथे, येऊन गोपाळ राहे तेथे, येऊन गोपाळ राहे तेथे. तुका मन चित्त झाली निर्भळ, तुका मन चित्त झाली निर्भळ, तुका मन चित्त कराले निर्मळ, तुका मन चित्त कराले
झाली या निर्मळ तुका मन चित्त झाली या निर्मळ तुका मन चित्त झाली या हरी निर्मळ ये बोनी गोपाळ राहे तेथे ये बोनी गोपाळ राहे तेथे देवनी गोपाळ राहे तेथे देवनी गोपाळ राहे राहे तेथे गोपाळ 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 तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ किंवा करावे निर्मळ मग येऊनी गोपाळ राहे ते गोधडी धुतली रे धुतली आणि धुतली अनेकांनी धुतली ही धुतली हरिचंद्राने तारामतीने चिलया बाळाने हिला मळवू नका हो कोणी. मला फक्त एवढं सांगायचं होतं धुता येती प्रयत्न आपण करावा साधकच आहे प्रयत्न जो करतो तो. साधूंनी धुतली साधकांनी धाकात ठेवली सामान्यांनी फसवून टाकली फाडून टाकली फाडून टाकील मग शिवून टाकील असं काहीतरी आहे ना फाडून टाकील तर शिवून टाकील आहे का मी चुकलो लेट झालो नाही तर मग बघितलंच असतं साधक सामान्य साधू चला पुढं संत सहाचा ज्यांनी अंत करून टाकला त्याचं नाव संत. पण पुढे चला सहाचा ज्यांना स्पर्श सुद्धा झाला नाहीये त्याचं नाव आहे सिद्ध. जन्मताचे निप्रसंगे स्त्री देह शिवने अंगे ज्ञानोबर हो स्त्री देह शिवन म्हणून तर त्यांना म्हटलं तुम्ही महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आलो इथे बघा मला फक्त सांगायचे तिथे सिद्ध ज्ञानोबा सिद्ध आहेत. धरणेकराचा प्रसंग बघून घ्या. जेव्हा ज्ञानोबरायाकडे एक धरणेकरी आला माऊली आता माझा उद्धार. माऊली म्हणले आता हे आळंदीचं कोर्ट सध्या बंद आहे सध्या कोर्ट देहूचं चालू आहे चल जा तिकडं. मग ज्ञानोबराय जर देहूच्या कोर्टात पाठवत असतील तर ध्यानात ठेवा देहूचं कोर्ट सिद्ध कोर्ट आहे. विठ्ठल विठ्ठल माझ्या एका वाक्यावर ध्यानात ठेवा सिद्ध होण्यासाठी शुद्धी गरजेची आहे आहे आहे. माझ्या बापूंचं वाक्य सांगतोय इस दुनिया को सिद्धों की जरूरत नहीं है यहाँ शुद्धों की जरूरत है. मग शुद्ध असेल ना तो कीर्तन न करू द्या काय भानगड नाही. कीर्तनाला काय कीर्तन कोणी करते त्याला काय लागतं कीर्तन नसू द्या काही नसू द्या काही नसू द्या शुद्धी आणि ती शुद्धी माणसाला सिद्धीपर्यंत घेऊन जाते. मग शुद्धी स्वतःची ठेवणं याचंच नाव आहे साधना करणं याचं नाव साधना आहे आणि ती शुद्धी ठेवणं खूपच कठीण आहे. म्हणून तर करावी तातडी परमार्थी ती शुद्धी प्राप्त करून घेण्यासाठी आणि सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी साधना करायची आहे. मग साधकांना उपदेश करायचा तर आपण सिद्ध जरी असतो तर साधकाच्या भूमिकेत यावं लागणार आहे. म्हणून तुकोबराय साधकाच्या भूमिकेत आले आणि उपदेश करायचा पर जनाला आता काही ठिकाणी मनाला केला काही ठिकाणी जनाला करा वगैरे वगैरे वगैरे. पण जनाला उपदेश करायचा मग जनाला उपदेश करण्या अगोदर स्वतःच्या मनाला उपदेश करणं गरजेचं आहे. आई करे मना आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हे जना स्वहिताच्या खुणा ऐक पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. पण तुकोबाराय आम्हाला सांगता मना माझी पंढरीचा राणा स्मरावा. तुमचं काय माझं रात्र न कळे दिवस न कळे रात्र न कळे दिवस न कळे रात्र न कळे दिवस न कळे रात्र न कळे दिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदा देव वाडे गोविंदाचे वाडे गोविंदाचे वाडे रजनी हाती धरला गोविंदाचे वाडे
आता विस्तार करत नाही हा. अख्खं मैपती महाराज चरित्र लिहिलेलं आपल्याला माहिती आहे. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती. ओ विठ्ठल मनी ध्यावा, विठ्ठल जनी गावा. पांडुरंग ध्यान पांडुरंग मने पांडुरंग ध्यान पांडुरंग मने पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृते स्वप्ने जागृते स्वप्ने पांडुरंग पांडुरंग ध्यान पांडुरंग मने पांडुरंग ध्यान पांडुरंग मने जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यान पांडुरंग मने पांडुरंग ध्यान पांडुरंग मने पांडुरंग मनी पांडुरंग मनी पांडुरंग जागृती, स्वप्नी, सुषुप्ती. विठ्ठल आमुचे जीवन डे नाईट भक्ती. आता कशाला विस्तार करू. रात्र न कळे दिवस दिन रजनी. इतका तो भक्तीचा आचार साधकांना उपदेश करावयाचा आहे म्हणून स्वतः केला. अगोदर स्वतः केला. त्यांचा आवडीचा विषय सुद्धा तोच होता. ज्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे, जन, धन, माता पिता वगैरे वगैरे वगैरे. एवढी त्यांनी भक्तीचा तो आचार केला. आणि आचार केल्यानंतर मग जनाला सांगितलं भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. म्हणजे प्रचार करणाराने आचार करावा हा त्यातला संदेश. हा भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. आता विस्तार करायचा नाही म्हणून एक जण आला भारती महाराजासारखा, तुकाराम महाराज काय आता ते वगैरे वगैरे. किती त्यांनी भक्तीचा आचार केला उद्या बघू आपण. आता आपल्याला ते सांगायचं ते उद्या देहूला गेल्यावर. मग त्यांनी दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्नान्न करता मेली. इथपर्यंत पत्नी मेली तरी भजन बंद केलं नाही. मैपती महाराज म्हणतात इतका भक्तीचा त्यांनी आचार केला. म्हणजे कीर्तन नाही बंद केलं, त्यांचं ते प्रमाण आहे. एक जण म्हणला तुकोबाराय काय कीर्तन बंद करा. का बंद करा? तुमची पत्नी वारली, भार्या वारली, अर्धांगिनी वारली, बायको वारली, सर्व एकच येते. पत्नी भार्या ना. हो, तुमची पत्नी वारली, भार्या वारली, अर्धांगिनी वारली. तुकाराम महाराज म्हणले मग भजन बंद करा. तुकोबाराय म्हणले अरे ती मेली म्हणजे भजन बंद करायचं काय? मेली तर मेली, बाईला मेली, मुक्त झाली, देवे माया सोड. पण मी तुकाराम महाराजांचं सांगतो. हे तुकाराम महाराज एकमाद्वितीय, एकमाद्वितीय, पुन्हा होणे नाही. कोणी किती म्हणू दे, तुकाराम महाराजा सारखे सारखे म्हणू नका, सारखे व्हायला पण लय लागत. त्यांची पत्नी वारली तरी त्यांनी भजन बंद केलं नाही. आताच्या एखाद्या बुवाला जर म्हटलं तर अय महाराज, अ बुवा, ओ हा बाप, काय तुमची पत्नी वारली, वारली गोंगडी सहित घेऊन जाईल तिकडं ते. म्हणून तुकाराम महाराज ते तुकाराम महाराज. एक वाक्य बोलू. चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचं वाक्य सांगतो. त्यांचं वाक्य आहे की ते प्रवाहाच्या विरुद्ध पोहले म्हणून त्यांची कीर्ती 350 वर्ष झाले शिवंत. प्रवाहात तर कोणी जाईल, प्रवाहाच्या विरुद्ध जो चालतो त्यांनी भजन बंद केलं नाही. एवढा भक्तीचा आचार केला. मग समाजाला सांगितलं तुम्ही भक्ती करा. करा रे बापांनो, साधन हरीचे झनी करीनीचे करू नका बर, क्षणक्षणाहाची करावा वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही भक्ती करा, याच देही घडे. भक्ती करा, भक्ती करा रे बाबांनो. भारती महाराजांसारखे एक व्यक्ती गेले जागृत. त्याने सांगितलं तुकोबाराय काय तुम्ही आम्हाला सांगता भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. वेळ कमी आमच्याकडे. आम्ही तुम्ही सांगितल्यानुसार तुमच्या परमात्म्याची आम्ही भक्ती करतो. पण आम्ही जर भक्ती केली तर तुमचा परमात्मा आम्हाला काय देणार? तुकाराम महाराज म्हणजे तुम्हाला जे पाहिजे असेल ते देणार. आवडीचे दान देतो नारायण, बाह्य उभारोनी राहिलासे, जे जयासी रुचे ते करी समोर सर्वज्ञ उदार माय. जे जयासी रुचे, जे जयासी रुचे ते करी समोर सर्वज्ञ उदार माय बाप. तो ज्याला जे आवडतं देतो तो. भक्ती करा तुम्ही. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. आलो बरं का, मी जवळ आलो. म्हणजे हे प्रमाण दिले हे सर्व निश्चित होईल. निश्चित होईल.
योगक्षमत्यांचे जाणे जड भारी वाटदाय करी धरुनिया तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी विस्तार नको म्हणून पहावे पुराणी विचारोनी. ऐका ऐका, पुराणात जाऊन विचार करा तुम्ही. विचारा पुराणांना कुणाचं काय काय त्यांनी केलं. सर्वांचं सर्व काही केलं, उच्च नीच काही अख्खा अभंग डोळ्यासमोर आणून घ्या. मग तो सर्व काही करतो, सर्व काही करतो. तुम्ही भक्ती करा, तुम्हाला आवडीचं देतो. विचारणारा म्हटला वेळ कमी आहे म्हणून माझा एक प्रश्न आहे, काय आवडीचं देतो? हो. मग तुम्ही एवढ्या दिवस काय केलं? भजन केलं. मग तुम्ही भक्ती केली, आराधना केली, साधना केली. तुम्हाला फल काय दिलं देवाने? आवडीचं. धंदा बसला हे आवडीचं दिलं. लोकांनी गावाच्या बाहेर हाकलून दिलं हे आवडीचं दिलं. तुमचे मुलं अन्न अन्न करता तरफडले, एक पत्नी अन्न अन्न करता मेली, हे तुम्हाला आवडीचं दिलं. आम्हाला सांगता भक्ती करा, आवडीचं देतो. आप भी डूब गया और यजमान को लेकर डूब रहे हो. आम्हाला काय देणार आहे? तुम्हाला काय दिलं? तुकाराम महाराज म्हणले मला माझ्या आवडीचं देवाने दिलं, पण ते तुम्हाला दिसत नाही. आणि जे तुम्हाला दिसत नाही ते मला भगवंतानी दिलं नाही असं नाही, ते माझ्या आवडीचंच नाही. नावडे जन धन इकडे लावून घ्या, हे आवडीचं नाही. जे आवडीचं आहे ते मला रात्र नकळे दिलं. पण मग त्याचं फल काय मिळालं? ती आवड तुम्हाला कुठपर्यंत घेऊन गेली? मला भगवंतानी असं आवडीचं दिलंय, ऐका, असं काही फल दिलंय साधनेचं की ते अपूर्व आहे. अपूर्व या शब्दाचा अर्थ काय? यापूर्वी कुणाला असं फल मिळालं नाही आणि याच्या पुढे मिळेलच असं काही सांगता येत नाही. असं अपूर्व फल मला भक्तीचं माझ्या परमात्म्याने दिलंय. काय दिलं तुम्हाला? अशी कोणती फलश्रुती साधनेची मिळाली सांगा? अपूर्व. तुकाराम त्या अपूर्व साधनेची फलश्रुती अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात देतात. ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे ऐसा ठाव, दिला देवे ऐसा ठाव. लगे मरावे, 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 लगे लगे मरावे, लगे मरावे, लगे मरावे, लगे मरावे. लगे मरावे, लगे मरावे, लगे मरावे, लगे मरावे. ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे. माझ्या उपकारासाठी हरी, माझ्या उपकारासाठी ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला दे माझ्या उपकारासाठी हरी, माझ्या उपकारासाठी
तुम्हाला फलश्रुती साधनेची काय मिळाली? तुकोबराय आपण जीवनभर केलेल्या साधनेची फलश्रुती अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात म्हणजेच पूर्व उत्तरार्धात त्याचा सिद्धांत ठेवला. ऐसा ठाव दिला देवे कैसा न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. परमात्म्याने मला असा ठाव प्राप्त करून दिला की तो ठाव यापूर्वी कुणाला मिळाला नाही आणि याच्या पूर्वी पुढे पण कुणाला मिळेल असं काही सांगता येत नाही. का हो तुकोबाराय? तुम्ही म्हणता न लगे मरावे ऐसा ठाव, मला मरावंच लागणार नाहीये. मग असा ठाव प्राप्त करून दिला. पण हा मृत्यूलोक आहे, इथे जो येतो तो मरतो हे तर निश्चित आहे. आएगा सो सर्व तुम्हाला पाठी सांगत बस. ऐका इथे जो अरे येथे नाही उरो आले अवतार. मग आता बाकीच्याचा विस्तार कशाला करायचा करा नाही. इथे सर्वांना अवतार दिकांना जावं लागतं. तुकाराम महाराज म्हणले अरे म्हणून तर मी म्हटलो मीच त्या बाबतीत अपूर्व आहे. त्या बाबतीत मीच एक विशेष आहे की मीच असा पठ्य आहे की मला न लगे मरावे हे 2-3 अंगाने पटून घेतो आणि मी थांबून घेतो. हा तुकोबाराय तुम्ही असं कसं म्हणता? पटवून द्या आम्हाला. न लगे मरावे 1-2 अंगाने भरतांना स्वामीजी. आता या आपण मी पण मराठवाड्यातलाच आहे. आपल्याकडे उष्ण आणल्यावर देतात का? आपल्याकडे उष्ण आणल्यावर देतात ना? देतात. समजा शेजारच्या गावचा पखवाज जर आणला तर भजनी मंडळी माझ्याकडे पहा. माऊली देत नाही का? ऐका पखवाज आणल्यावर देता ना. बरं मग द्यायचा जर झाला तर कसं देता? धूम फोडून शाई पाडून असं हे नाही. ऐका जसा बरं ऐका जसा आणला अय दादू जसा आणला तसा द्यावाच लागतो. देतो असं नाही, द्यावाच लागतो आपल्याला. आम्ही जसा दिला होता तसा घेऊन या. बरं शेतकरी आहे, नांगर आणला तर मग ते का फाल दांडी मोडून थोडा देता येतो? जसा आणला होता तसाच तो द्यावा लागतो. तसं तुकाराम महाराज म्हटले देहा पाचाचा अनिला भूषणा, देहा पाचाचा अनिला भूषणा, देहा पाताचा अनिला उसना, देहा पाताचा अनिला उसना, देहा पाचाचा अनिला भूषणा, देहा पाचाचा अनिला भूषणा, देहा पाताचा अनिला उसना, देहा पाताचा अनिला उसना. हो शिकीजाचा द्याला, शिकीजाचा द्याला देणे लागे, देहा पाचाचा अनिला भूषणा, देहा पाचाचा अनिला भूषणा. त्याच्यात पण चाल फिट असला तरच, नाही तर उष्ण आणून काही नाही होत नाही. बरे जर असं बी पाहिलं उष्णच आणायचं वडू उष्ण नाही जमत. त्याच्यात असल परफेक्ट तरच आणता येते, नाही तर उष्ण इथं टिकत नाही, बाकी कुठेही टिकत. कारण इथं थोडं गेलं की गेलं. मग ज्याला कळतं ते असं म्हणत काय नुसतं असे करतात. त्याने असं करणं पुढच्याचा जीव जाणं सोबत होतं, जीव गुपत होतं. विठाल हे 5 जणांचं उष्ण आणलेलं आहे म्हणून आपल्याला जर कोणी म्हटलं नाही हे 5च्या, तर रागवायचं काही कारण नाही. समजा उद्या कोणी म्हटलं एखाद्याला काय 5चे, ए 5च्या म्हणतो का? आपण 5चे चित्र आहोत. क्षितिजल पावक त्या अण्णांनी प्रमाण दिलं, त्यालाच मी माझ्या गोस्वामीजीची चौपाई देतो. क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा
क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा पंचभूता सागोधळ. मग ज्याचं उष्ण अंड त्याला द्यावं लागत असेल तर तुकाराम महाराज म्हणले हा देह माझा नाहीच आहे. न मना देह माझा ऐसा मग भरवसा. याचा विस्तार वेगळा आहे परंतु इथे लावून देतो. न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. मग कोण आहे तुम्ही? देवची बरे देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही. मी देह नाहीच आहे. मी देह नाहीच आहे. देह ज्याचा आहे त्याचा मी त्याला देऊन टाकला. म्हणून म्हणतो न लगे मरावे एक अंगाने. दुसऱ्या अंगाने तुकाराम महाराज म्हणतात न लगे मरावे. अरे मरण म्हणजे काय? मृत्यू म्हणजे या देहातून प्राण उत्क्रामन होणे, देहाला जीवाने सोडून देणं, याचं नाव आहे मृत्यू. काया बोले रडून, काया बोले रडून हा याच्यासाठी काया बोले रडून नको जीवा जाऊ सोडून. देहाला जीवानी सोडून देणं याचं नाव आहे मृत्यू. याचं नाव आहे मृत्यू. तुकाराम महाराज म्हटले ती कायेच्या ठिकाणी देहाचा धर्म मी देहाच्या ठिकाणी लावला ऐका, आणि आत्म्याचा धर्म मी आत्म्याच्या ठिकाणी लावला. आता हे कळते का मला? तुम्ही म्हणतो देहाचा धर्म, अरे देह प्रपंचात ठेवायचा आहे आणि मन परमार्थाला द्यायचंय. मी माझं मनच ठेवलं नाही शिल्लक, तर माझं मनच राहिलं नाहीये. मी मनाच्या अवस्थेची सर्व लय रूपता क्रमाक्रमाने चित्तातून बुद्धीतून मग अंतकरण वृत्तीत, आणि वृत्ती एकदा लय पावली की देहाचं तादात्म्य राहायचं काही कारण नाहीये. मग मी कोण आहे? शिवोहम पटून देऊ. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिहवे न च घ्राण नेत्रे न च योम भूमी. ऐका मी थोडक्यात सांगाल. न च योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूपः शिवोहम न च प्राण संज्ञो न वै पंचवायु न वा सप्तधातु न वा पंचकोशः न वाक्पानिपादो न चोपस्तपायु चिदानंदरूपः शिवोहम मी वासुदेव. तत्वता या अंगाने म्हणतो मरणारं शरीर आहे, आत्मस्वरूप माझं शाश्वत आहे. आत्मा नित्य आहे. अजो नित्य शाश्वतम ये पुराणे न हन्यते हन्यमाने शरीर नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. आणि ते आत्मस्वरूप माझं माझ्यासोबत अखंड आहे. मरणारं शरीर आहे. या न्यायाने पण सांगतो दादू या न्यायाने सांगतो न लगे मरावे. दोन झाले. वा काय आम्ही काय सांगितलं? तुम्ही बोलत होते वा काय? न लगे उष्ण नाही आणायचं. उष्ण बोलून काय नाही आणायचं. कळालं तरच न लगे हे विनोद आहे आपल्या घरातले. न लगे मरावे. दोन झाले. विठ्ठल विठ्ठल. तिसरा वाईट वाटलं का? आपण दोघे टू बॉडी वन हार्ट आहे. तू माझी एखादी उडव, मला काही वाटणार नाही. पण मी उडवायची वेळ दिली तर ना, मी संधी तर दिली आहे. काय का दोन प्रकार झाले. तिसरा न लगे मरावे. तुकाराम महाराज म्हणले हा तिसऱ्या अंगाने पटून तो मी मरणाराच नाहीये. कस काय? प्रमाण देतो. उद्याचा तो दिवस आहे. उद्याचा आता त्याचा उद्या बघू जास्त विस्तार. हो उद्याचा तो दिवस आहे. हो निळोबार आहे म्हणतात माझे गुरुदेव. असे अपूर्व क्रांती करून गेले या मृत्यू लोकामध्ये की यापूर्वी कुणाला जमलं नाही
आणि पुन्हा जमणार नाही. ऐका ऐका ऐका, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. आश्चर्य व्यक्त नाही म्हणतात ते, मग अद्भुत. देखा नवलतया, तिथं पण अद्भुत शब्द आहे. अद्भुत शब्दावर खूप बोलता येईल. अद्भुत वर्त कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळा म्हणे सकळा संता तोषविले. पण आता काही आपल्या येडे हळदी म्हणतात, खरंच गेले होते का? तुझा बाप नसल गेला, तुझा आजा नसल गेला. अरे संतांनी प्रमाण दिले, त्या प्रमाणावर विश्वास नसावा. शास्त्रस्य गुरु वाक्यश्च. आता निळोबाराय सांगतात, सर्व संत म्हणतात की तुकाराम महाराज हे वाडवेड झाला, उभा पांडुरंग वैकुंठीचा श्रीरंग बोलावितो. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. आपल्याच काही अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कॅसेटी काही, आता त्यांच्यावर हे खास बोलू शकतात. हा, त्यांचा समाचार बाबा त्यांच्या त्यांच्या भाषेत घेऊ शकतात आणि घेतलाच पाहिजे. ज्याला ज्याच्या वाटेल जे आलं त्यांनी तिथं नांगर लावायचाच. आता मी थोडासा गादीवर असल्यामुळे मला थोडंसं जपून राहावं लागतं. तुम्ही बिंदास, मग काही झालं तर तुम लढून हम कपडे सांभाळतेच आहे. मग काय नाही नाही, आम्ही तुमच्या मागे येत आहोत ठामपणे. आपल्यामध्ये मतभेद काही असले तरी चालते, पण आपल्यामध्ये ज्ञानोबा तुकोबाराच्या बाबतीमध्ये मनभेद नसला पाहिजे. आणि आहे तसं आहे. आपले किती मनात काही बी करतील बरं का, परंतु तिथं काय आलं तर सर्व एका मिनिटात गोमाशावानी माशावानी एकत्र होतात. परवाच लगेच येतात ते, आणि आलंच पाहिजे, कारण आपली माऊलीन तुकोबार आहे आपल्यासाठी प्रमाण आहे. काय घेऊन बसली त्याचं, मग आहे तसं. मग त्यांना मिक्स राग ऐकावं लागलं, त्याला सांगायला पाहिजे, तुला ते बोलता आलं हे सांग, काय नक्की सांग बरं, आमच्याकडे किती क्वालिटी आहे. तर आमचे तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले, मानावंच लागेल, आणि ते आम्ही मानतो. आणि ऐका, परमार्थामध्ये भगवान हो, संत हो, ये जानने की बात नहीं है, ये मानने की बात है. ये मानने की बात है. हो, पाषाण म्हणू नये लिंगा, मानने की बात है. तसं संत नव्हती जगा, मानसा त्या सारिखे अद्भुत वर्तविले. आता काही नाही, एवढं सांगून पण नाही कळालं ना, मग त्यांना एकच काम करायचंय, गाडीत बसवायचं. आपल्या इथे रेल्वे पटरी कुठून जाते. आता प्रमाण असं जर कळत नाही, त्यांना तिथे नेऊन रेल्वेत बसून दुसरीकडे पाठवायचं, असं माझं म्हणणं आहे. बाकी काय नाही. विठाला विठाला अध्यात्माच्या दृष्टीने उद्याचा दिवस किती मोठा दिवस आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी सदैव वैकुंठाला गेलो, वाडवेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठचा श्रीरंग, अंतकाळी विठू आम्हासी पावला, आणि गुढी सहित झाला गुप्त तुका. गेला तो विमानी बैसोनिया, बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, मनी रामेश्वर सकळा पुसोनी, रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. बर, हे कुणाचं प्रमाण आहे? एक काळ ज्यांनी कट्टर विरोध केला, असे कट्टर विरोधक रामेश्वर भट्ट म्हणतात. इकडे बघ, इकडे बघ, रामेश्वर भट्ट म्हणतात, गेला तो विमानी मने रामेश्वर भट्ट द्विजा. पुढे सरळ सरळ उत्तर दिलं, तुका विष्णू नाही तुझा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. मग तुकोबार आहे, तुम्हाला देवाने असा ठाव दिला, हो, नाही मरावं लागणार मला, पण याच्यासाठी तुम्ही केलं काय? तुकाराम महाराज म्हणले, काय केलं? वागविला मुनकंठे वागविला, मुनकंठे वागविला, मुनकंठे वागविला, माझ्या उपकारासाठी
तो ठाव प्राप्त परमात्म्याने करून दिला, न लगे मरावे ऐसा ठाव दिला. पण त्यासाठी तुम्ही केलं काय? सर उत्तरार्धातच सोडत जायचं आपल्याला. वागविला मून कंठी, त्यासाठी मी परमात्म्याचं नाम कंठामध्ये रात्रंदिवस ठेवलं. त्या नामाची फलश्रुती परमात्म्याने माझ्यावर असा उपकार केला की न लगे मरावे. कारण तिथला उपकार शब्द भारती बाबा, तो जर आपल्या सामान्य रूपाने उपकार शब्द लावला ना तर ते अभंग खालचा सुटत नाही. मग खालचे 2 चरण बराबर बसत नाही. उपकार शब्दाचा अर्थ काय आपण करतो? त्यांनी मला 100 दिले आणि मी तुम्हाला 100 दिले, याला उपकार म्हणतो आपण, बरोबर. पण या अभंगातला उपकार शब्द या अंगाने नाही लावायचा. इथे उपकार शब्दाचा अर्थ काय करायचा? उपनाम समीपे करणम कार उच्चते. म्हणजे काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य करणे. जवळ करणे याचं नाव आहे उपकार करणे. मी भगवंताचं भजन केलं, भक्ती केली, आराधना केली, मला परमात्म्याने असा ठाव दिला. म्हणजे काय केलं? माझ्यावर उपकार केला. उपकार केला म्हणजे काय केलं? मला माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नेऊन ठेवलं. घरी दिला ठाव असं ठाव, घरी दिला ठाव, घरी दिला ठाव रे दिला ठाव, घरी दिला ठाव, ठाव, घरी दिला ठाव. हरी घरी दिला ठाव, घरी दिला ठाव. अवघा सकळ ही वाव, अवघा सकळ ही वाव, अवघा सकळ ही वाव. माझ्या उपकारा सारे माझा उपकार अवघा सकळ वाव, अवघा सकळ वाव माझ्या उपकारासाठी, अरे माझ्या उपकार केला म्हणजे काय केलं? परमात्म्याने मला जवळ केलं. जवळ केलं म्हणजे कुणाच्या जवळ केलं? मला माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी. माझं, कारण माझं घर कोणतं आहे? घर, शरीर हे घर आहे, विटामाती हे घर आहे आपलं. विटामाती हे घर नाही, व्यावृत्ती करा. शरीर हे माझं घर नाही, व्यावृत्ती करा. कसं काय करा? हे आपल्या हातात नाही ना. कसं नाही? लहानपणी जसं दिसत होतं आता तसे दिसतो का आपण? नाही दिसत. आणि आता जसे दिसतो तसे पुढे दिसणारे 10 वर्षांनी. एक काहीतरी मॅप, ते काय ॲप आलं ना, ॲप आलं. आमच्या एक नगरचे एक साहेब आहेत, त्यांचा मुलगा सायंटिस्ट. तो म्हटला, महाराज तुम्ही 90व्या वर्षी कसे दिसता? पाहायचं काय? मेलं कशाला बापू, राहू दे ना आता. ते काहीतरी आहे म्हणे, त्याच्यात स्कॅन केलं की आपण तेव्हा कसे दिसतो. अंगम गलितम पलितम मुंडम दशनम मीनम. आता म्हणत जाऊ दे ना तिकडं. ऐका ऐका ऐका, आपलं स्वरूप काय आहे? आपण लहानपणी जसे दिसत होतो तसे आता नाही दिसत. आता जसे दिसतो तसे अजून 5 वर्षांनी नाही दिसणार. 5 वर्षांनी जसे दिसतो तसे पुढे दिसणार नाहीयेत. मग स्वरूप आपलं कोणतं आहे? ऐका ऐका, ज्याच्यावरती आपली वेदांत शास्त्र म्हणतं, ज्याच्यावरती आपली शाश्वत सत्ता आहे ते आपलं स्वरूप आहे. मग शरीरावर आपली शाश्वत सत्ता आहे? सांगा बरं, तुमच्या दाढीतले केस कोणत्या तारखेला पांढरे झाले? सांगता येईल का कुणाला? कुणालाच माहित नाही. अरे संसरती इति संसार, हे सरकत चाललंय, कुणाला कळत नाही. सरकण्याची गती इतकी स्पीडनी आहे की आपल्यालाही ते कळत नाही कळत. हो, कारण ते स्वरूप ज्याच्यावरती आपली सत्ता. शरीरावर आपली सत्ता नाही म्हणून तर आपलं आता गुडघे दुखायला लागले. नंतर म्हणते काय म्हणले? अरे मग कान तुमचे तर मग तुम्हाला कानावर सांगा ना, ऐकायला कमी येता कामा नाही. होतं का तसं? नाही, मी सामान्य करायला पटून सर्वांना कळा म्हणून. गुडघे जर तुमचे आहे तर गुडघे नाही म्हणायचं नाही का इकडं? काय टोंगळा म्हणायचं. आपण भाषा बदलायची भाऊ. इकडं आले की इकडं आमच्या तिकडं नगर भागामध्ये गुडघा म्हणतात त्याला.
गुडघा म्हणतात, इकडे टोंगळा, टोंगळा म्हणा नाही तर खोंगळा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. काय का टोंगळा आता का दुखायला लागला, सांगा ना त्याला दुःख देऊ नको म्हणावं. नजर का कमी झाली, सांगा ना नजरेला कमी नको हो म्हणावं. त्याच्यावरती आपली सत्ता नाही. ज्ञानेंद्रिय घ्या, 5 कर्म इंद्रिय घ्या, मन घ्या, बुद्धी घ्या, चित्त घ्या. मी एका एका अंगाने स्वरूपान जाऊ का थोडक्यात. कुमारी कुमारी नाही ते प्रेम असलंच पाहिजे आपल्या आपल्यात. हा. ते दोघांचं तिकडे झालं त्यामुळे जातो तुपल्या मी बघतो. नाही तर काही काहीच लय अवघड आहे, तुम्हाला काय सांगा. हा पण याला म्हणतात मानसिकता जपणे. त्यांनी सांगितलं तुम्ही कीर्तनाला जा, त्यांना ते एका साखरपुड्याला जायचं पाहुण्याच्या म्हणून गेले. केले माझे त्या स्वरूपाच्या घरावरती आरूढ झाल्यानंतर फक्त 2 मिनिटात मी ज्ञानदेव तुकाराम सहित करतो. आता थांबा. त्या स्वरूपाच्या घरावर गेल्यानंतर मग तुमची स्थिती कशी झाली, परिस्थिती नाही म्हणत मी, स्थिती कशी आहे. तुकाराम महाराज म्हणतात ती परिस्थिती अशी, आपली स्थिती अशी झाली. केले माझे तुझे नाही म्हणजे काय केलं, त्या स्वरूपाच्या घरावरती मी आरूढ झाल्यानंतर माझ्यातला द्वैत संपला. माझ्यातलं द्वैत संपलं. द्वैत आलं की 2, द्वैत शब्दात 2 आहे आणि अद्वैत शब्दात 1. एक स्वरूपता. द्वैत आलं का बघा प्रमाणे दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे आणि दुजे खंडे धरी मग तो उरला अवघा हरी सर्वा घटी राम. मग द्वैत नाही. ऐका द्वैतात काय होतं बघू का, हे द्वैतात आहे. आणि अद्वैतामध्ये यहाँ किसको पत्थर फेंके कैसर कौन पराया है, शीश महल में हरी का चेहरा अपना लगता है. सिय राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी. मग तिथं असं नाही, मग राजी है हम उसमें जिसमें तुम्हारी रजाई. हा माझ्या तुळशीदाजीच्या भाषेत सांगू, करुणा सागर कीजिए सोई. प्रभू तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. ऐका ऐका मग त्याच्यात माझं तुझं राहत नाही. केले माझे तुझे नाही. ओ द्वैतामध्ये माझं तुझं आहे म्हणजे द्वैतात काय होतं ऐका, द्वैतात तुमचं पण माझं आणि माझं पण माझं. आणि अद्वैतात काय होतं, तुमचंही तुमचं आणि माझंही तुमचं, माझंही तुमचं आणि तुमचंही तुमचं. हे द्वैतात होतं. मग अद्वैत स्थिती प्राप्त झाल्यानंतर माझं तुझं राहत नाही. केले माझे तुझे नाही आणि माझं तुझं आलं की मग द्वैतात दुःख आलंच. द्वैत आलं की दुःख आलंच आलं. आणि अद्वैत स्थितीमध्ये अखंड सुख आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला ती अद्वैत स्थिती प्राप्त झाली म्हणजेच मला घरी दिला ठाव ऐसा ठाव दिला देवे. या अभंगात ठाव शब्द 2 ठिकाणी, 3ऱ्या चरणात एक आणि 1ल्या चरणात एक. द्वैतात दुःख, अद्वैतात सुखच सुख आहे आणि सुख म्हणजेच परमात्मा आहे आणि ते परमात्मा म्हणजेच माझं स्वरूप आहे. ऐका द्वैतात दुःख कसे, दोघं भाऊ होते. तुम्ही पण दोघं भाऊ आहेत का? आम्ही पण दोघंच भाऊ आहेत. 2 भाऊ होते. द्वैत आलं की कसं दुःख होतं आणि अद्वैत आले की सुखच सुख आहे. दोघं भाऊ होते, जीवापाड एकमेकावर प्रेम. एका ताटात जेवायचे. किती वर्ष? 70 वर्षापर्यंत एका ताटात जेवत होते. झालं संपवायचं म्हणून इथपर्यंत गेलो लगेच. त्यांना मुलं झाले आणि त्या मुलांना मुलं झाले म्हणजे यांचे कोण? नातू. नातू आले इथपर्यंत घरी एकत्रित. मोठा बंगला, वाडा मोठा, शेती वाडी भरपूर जुमला, काही कमी नाही. वडील वारल्यानंतर छोट्या भावाला मोठ्या भावांनी आपल्या मुलासारखं सांभाळलं. इतके दोघांचं एकमेकावरती प्रेम होतं, अतूट नातं दोघांचं. एक दिवस मोठा भाऊ शेतामध्ये गेला. शेतात गेला, मी द्वैतासाठी सांगतो, द्वैतात दुःख कसे. आणि मग तो शेतातून येत असताना ऊसाची गाडी चालली होती. त्याने तो ऊस एका ट्रकातला ओढला. बरेच लोक दुसऱ्याचेच ओढून आणतात ऊस, आपल्या शेतातला नाही ओढत. ते ऊस आणला आणि ऊस खांद्यावर घेतला. खांद्यावर घेतला आणि ते घरी आला. घरी आल्यानंतर या नातवांनी बघितलं, म्हणजे त्याच्या छोट्या भावाच्या नातूनी सुद्धा आणि याच्या पण नातवानी बघितलं. आजोबा आले म्हणून ते पोरं पळतच गेले. आजोबा आले, आजोबा आले, आजोबा आले, आजोबा आले. ही याची स्टाईल आहे, असं बरंच करतंय. आजोबा आले म्हणे. अरे हे गणेश महाराज म्हणजे कायम हसवत राहणे महाराज, हसवत राहणे कायम.
आणि मग ते आजोबा आल्यामुळे यांनी वर त्याचा भाऊ होता धान्य पोते भरत होता. धाकल्या भावानी बघितलं ये जवळ आता धाकल्या भावानी बघितलं पोरं का जोर जोरात आवाज देतात ऐका म्हणून वय त्याने वरून बघितलं असं तर आपला दादा आलाय खांद्यावर ऊस आहे हो हातामध्ये ऊसाचं मूळ आहे आणि शेंडा पाठीमागे आहे आणि दादा आला म्हणून पोरं पळालेत. मग ते त्याचा जो नातू होता ना मोठ्या भावाचा नातू असा डाव्या हात बाजूने आला आणि धाकला भाऊ जो होता ना त्याचा नातू असा उजव्या बाजूने आला. ऊस कुठं होता खांद्यावर होता मूळ कुणीकडे होतं हातात होतं शेंडा मागे होता. धाकल्या भावाचा मुलगा कुठून कुणीकडून होता उजवीकडून बदलू नका पार्टी उजवीकडून आणि याचा नातू कुणीकडे होता मोठ्या भावाचा डावीकडून. ऊस कुठे खांद्यावर चालू देऊ का असं 4 वाजेपर्यंत कळालं ऐका आणि मग त्यांनी वरून बघू आला धाकला भाऊ की अरे आपला दादा आलाय. आजोबा आम्हाला ऊस द्या ना. अरे देतो थांबा द्या ना आजोबा लवकर आज देतो ना. लक्ष ठेवा नातू कोणीकडे कोण आहे. त्याने असं धरला हा असं दिलं ऐका. हे वरून धाकल्या भावाने बघितलं हे बघितलं बस भरले पोते त्यांनी पोते खांद्यावर उचलून असे खाली टाकले नाही त्यांनी पोते उचलून नाही पोत्यावर राग काढायचा ना. माणसं पोत्यावर राग काढतात आणि बाया भांड्यावर राग काढतात. हे सारखंच आहे त्यांचं बाया आणि माणसं काय सारखेच आहेत. ऐका इथल्या सोडून मंडपातल्या धरून ऐका आणि मग ते पोते टाकले त्यांनी. मग संध्याकाळी जेवायला बसले नियमाप्रमाणे ताटात दोघं जेवायला बसले. पण धाकला जरा समजदार होता त्याला वाटलं नको वाद घालायला म्हणजे जेवस्तूर कशाला. मग ऐका त्यांनी दोघं जेवले. जेवण झाल्यानंतर लहान मुलं ते झोपायला गेले. स्त्रियांच्या याच्यात गेला. मग हा म्हणला दादा मला तुम्हाला काय बोलायचंय काय 1 मिनिटात बोल म्हणे. हा बस म्हणे 1 मिनिटात बोलतो. आणि बसवलं म्हणे दादा काय आता तुझं वय झाले 80 माझं वय झाले 75. बरं मग मी म्हणतो की आता आपण विभक्त होऊया. मोठा भाऊ सोप्यावरून उठून बसला. काय कमी पडलं तुला कमी काय पडलं माझ्या छत्रछायेखाली. खरं सांगू दादा ज्ञानेश्वर महाराजाची शपथ घेतो तुझ्या छत्रछायेखाली मला आई वडिलांचं प्रेम मिळालं. बस अजून काय सांगू इतकं प्रेम मिळालं मला काही कमी नाही तुझ्या कृपेने. बस पण मी म्हणतो आता तुझं वय झालंय माझं वय झालं आपल्याला नातू आलेत. आता ते असे नातू आले सांगून त्यांनी बरं सांगायचं पण त्याला काही कळालं पाहिजे ना. बऱ्याच जणांना काही कळतच नाही. काही ना काही कळत नाही हेच कळत नाही. काही ना कळत नाही हे बी कळत नाही. ऐका तेवढा त्याला सांकेतिक भाषा म्हणतात. हा दादा आता तुला नातू आले मला नातू आले आता कशाला बोलायचं कशाला आता आपण घेऊ विभक्त करून. त्याला काही कळालं नाही. कमी काय पडलं सांग तुला काय झालं वेगळं मागतो. काहीच झालं नाही दादा पण आता झालं तुझं वय माझं आपण वेगळं राहूया. मला पहिलं सांग झालं काय कशामुळे वेगळं मागतो. आता जास्तच बोलल्यानंतर तू म्हणला झालं काय नाही फक्त एवढं झालं म्हणे. बस तेवढी कृती सुखरूप प्रपंचाला 2 घर करायला कारणीभूत झाली का नाही. मग माझा नातू आणि हा भावाचा नातू मामका हा पांडवाश्चैव. हे महाभारत घराघरात आहे. आणि हे द्वैत आलं की मग मनामनाचं युद्ध सुरू होतं डोळ्याचं युद्ध सुरू होतं. हा हे काय डोळे नुसतं काय तिथंच जाऊन युद्ध करावं लागतं तलवार काढून नाही मानसिक युद्ध चालू होतं महाराज. आणि तेच महाभारत आहे. मला सांगायचं एवढंच आहे द्वैत आला की दुःख आहे आणि द्वैत संपलं की जीवनामध्ये सुख आहे. तुकाराम महाराज म्हटले मला माझ्या घरी देवाने ठेवलं ना तर तिथे एके ठाई केलं मला. तुका म्हणे एके ठाई आणि त्या एके ठाई गेल्यानंतर केले माझे तुझे नाही म्हणजेच माझ्यातला द्वैत भाव संपला अद्वैत स्थिती प्राप्त झाली. म्हणून म्हणतो न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. वाणीला पूर्ण विराम द्यायचा आहे. ज्यांनी आपला एक मुलगा पूर्ण संप्रदायाला समर्पित केला असे आमचे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वैकुंठवासी जनार्दनराव विठोबाजी सावळे यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध दिनानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलो. 5 यज्ञ करायचे असतात. मी वाटलं होतं मला त्याच्यावर बोलेल परंतु मग मी इथं आल्यानंतर अण्णाजी मला आल्यावर असं वाटलं होतं माझ्या वडिलाचे अभंग घेऊ
आणि 3 चरणं सोडून पण काय माहीत, मग इथं आल्यावर माझी पुन्हा मानसिकता बदलली हा. कारण उद्या पण आता तुकाराम बीज आहे. मी तर एक म्हणतो, आपले वडील कधीच जात नसत आपल्यापासून. आपले वडील आपल्यापासून कधीच जात नसतील, आपली आईसुद्धा आपल्यापासून कधीच जात नसते. कसं कसं असं असं कसं सांगतो ना मी, ऐका. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. बाकीचं मला पुढचं लावायचंच नाही. वंशपुण्येन दातव्यम आत्मपुण्येन, ते जाऊ द्या बाजूला. इकडे बघा, या 2 अंगाने वडील आणि आई आपल्या जवळ असतात. सुशीलो मातृपुण्येन. डोळे जे भेटतात ना डोळे जे भेटतात ना, ते प्रत्येकाला आईचेच असतात, आईचेच असतात. आणि डोळ्यामध्ये शील असतो. सुशीलो मातृपुण्येन. आई ही आपल्या डोळ्याच्या रूपाने, शील रूपाने आपल्या जवळ असते, एक. आणि पितृपुण्येन चतुरता, म्हणजे बुद्धीच्या अंगाने वडील आपल्याजवळ कायम असतात, कायम असतात. म्हणून असं कधीच म्हणायचं नाही माझे वडील गेले. आता आमचे पण वडील गेले, मी नाही असं म्हणणार की माझे वडील गेले. कसं काय, मी कीर्तनाला उभं राहिल्यानंतर मला सर्व कीर्तन बरोबर करता येतं, तर समजून घ्या बुद्धिरूपी माझे वडील माझ्याजवळ अखंड आहेत, कायम आहेत माझ्याजवळ, कायम आहेत. तसं तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचे वडील तुमच्याजवळ आहेत. जात कुठं असतात, गेला तो देह, स्मृती लो आगई उनकी याद. उपक्रम तिथं केला, उपसंहार इथंच करतो. लो आगई उनकी याद, तर ते तुमच्याजवळ आहेतच. ते आले न कधी डोळ्यात अश्रू आले की ते आपल्याजवळ आहे. आपल्याला त्यांनी आलिंगन दिलं, डोक्यावरून हात फिरवला असं समजायचं. मला एक त्याच्यात तिसरं जोडायचंय, की माझ्या जीवनाची अनुभूती आहे. बुद्धी आपल्याला वडिलाकडनं भेटत असते, डोळे आपल्याला आईकडनं भेटत असतात. मला बाबाजी खूप तिथून शुभेच्छा देतील माझ्या वाक्याला, मी त्याला प्रमाण पण देणार. डोळे हे आईकडनं भेटतात, बुद्धी ही वडिलाकडनं भेटत असते, आणि बोलू द्या मला, हृदय हे आपल्या गुरुकडनं आपल्याला भेटत असते. हा, मज हृदयी सद्गुरु जेने तारी लोहा संसार पुरु. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. म्हणून बोलू द्या, गुरु आपलं हृदय आपल्या गुरुच आहे, आणि ते तिथे शाश्वत आपल्या आतमध्ये असतात. म्हणून गुरु हृदयाच्या रूपाने आहेत, डोळ्याच्या रूपाने आई आहे, आणि बुद्धीच्या रूपाने आपले वडील आहेत. आपले आदरणीय वडिलांची अशीच स्मृती आपण अखंड महाराष्ट्रभर आपण जिथे जाऊ, जिथे चाल म्हणू, शहाणे माणसं म्हणतील वाह विद्वान बापाचा मुलगा आहे राव. इथं म्हणेल मी जर चांगलं कीर्तन केलं तर कोणी म्हणेल विद्वान बापाचं पोरग दिसतंय, पण मी आचरण निष्कलंक ठेवलं तर कोणी म्हणेल चांगल्या गुरुचा शिष्य दिसतो. हे महत्वाचं आहे का. म्हणून आदरणीय, आता मी आईकडे गेलो, यांच्या आई भेटला, ते असतंच. आता ते आई लागली रडायला त्यांची, पण आता काय नाही आहे, आपल्या मुलांमध्येच आत्मजी म्हणून आपल्या सर्व घराला पाहायचं आणि पुढे यात्रा चालू ठेवायची. आमची आई रडत होती. मी आमच्या आईला म्हटलं, तू रडत असेल, रडून येणार असेल, पप्पा आपले येणार असते तर मी रडायला लगेच रडू लागतो, चल बोल रडू लागू. आमची आई आली नाही वाटतं इथं, का आली नाही, आली. ऐका ना, मी एका मिनिटातच शोक निवृत्त केला. मला रडल्याने ते येत असतील तर सांग, मी रडू लागतो. आपल्याला एवढं तर कळतंय ना. मग शोक नसो, प्रेमाचं रडणं वेगळं आणि शोकाचं रडणं वेगळं. शोकाचं रडणं माणसाला दुःखात टाकतं, आणि प्रेमाचं रडणं माणसाला तेवढ्या वेळासाठी शांत करतं. हो, शांती प्राप्त करून देत असतं. म्हणून कधी लो आग येऊन की याद, तर मग थोडंसं 2 अश्रूचे बुंद टाकावेत, आणि असंच श्राद्ध कायम करत राहावं. श्राद्धाला 5 यज्ञ करतात, तो श्लोक सांगतो, ओव्या सांगतो, 2 थांबतो. अध्यापनम ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञस्तु तदर्पणम, अग्निदेवो बलिर्भूतो, नृयज्ञ आतिथ्य पूजनम. हे 5 यज्ञ न्यायशास्त्रकारांनी सांगितले. याचंच वर्णन ज्ञानेश्वर महाराज, विस्तार नाही करायला, फक्त ओव्या देतो. ज्ञानेश्वर महाराज करतात, अग्निमुखी हवन, न करील देवता पूजन, प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणाचे, विमुख होईल गुरु भक्ती, आदरू न करील अतिथी. असे 5 यज्ञ करायचे असतात. त्यातला ऋषी यज्ञ माझ्या वाट्याला दिला होता, आणि तो ऋषी यज्ञ म्हणजे कथा कीर्तन प्रवचन, याला ऋषी यज्ञ म्हणतात. तो ऋषी यज्ञ तुकाराम महाराजाच्या अभंगावरती मी संपन्न केलेला आहे. बाकीचे 4 यज्ञ परिवारातील 2ही भाऊ, हे म्हणजे मग बबन भाऊ आणि गणेशरावजी, या दोघांनी ते 4 यज्ञ केले. झालेली ही सेवा त्यांच्या चेतनेला समर्पित करतो. पुन्हा एकदा आमचे सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. वाणीला पूर्ण विराम देण्यापूर्वी आमच्या गणेशरावसाठी एवढंच म्हणू शकतो, काय
मी खरं तर कीर्तनासाठी इतक्या लांब आलोच नाही बाबाजी. मी रात्री 8 वाजता बापूजवळ होतो तलगा जर्डा. तिथून अहमदाबादला आलो. अहमदाबादहून फ्लाईट धरलं 4:15 4:30ला पुण्यात उतरलो. तिथून बसलून इथपर्यंत आलो. ते फक्त आपल्या दोघांच्या प्रेमासाठी आलो. हां, प्रेमासाठी आलो. बाकी नाही तर मी असं म्हटलं होतं संभाजीनगरमधूनच की कोणी संत असतील महाराज असतील तर त्यांना उभं करा. कुणी जरी केलं तर मी शेवटी 5 मिनटं श्रद्धांजलीपर बोलेल. पण ते म्हणजे आता ते जर असं तुम्हाला माहीत नाही कसं आहे आता जानत हु प्रभूपणा तेरा सबही. हां, म्हणून एक गोड व्यक्तिमत्व आहे. मला गणेश महाराज मला हसवणारं जर कोणी असेल, मला व्यक्तिगत कोणी हसवणारं महाराष्ट्रात असेल तर ते सावळीबुवा आहे. सावळीबुवा कधी पण आले की आपल्या घरच्यासारखं प्रेम आमचं आहे. असंच ते प्रेम आमचं वृद्धिंगत होत राहो अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करून सर्व महाराज मंडळीला वंदन करून वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. एक मिनिट आरती करा डायरेक्ट ना. हरति ज्ञान राजा महाकैवल्ये तेजा सेविते साधु संत मनोवेदिला माझा. झोपले ज्ञान जगी इतने नती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविल जाणे. हरति ज्ञान राजा सेविते साधु संत मनोनिधीला माझा. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. हरति ज्ञान राजा महाकैवल्य तिला सेविती साधु संत मनविला माझा. हरति तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय राखवी आम्हा. राघवे सागरात पाषाण तारिले तैसे गोवाचे अभंग रक्षिले. हरति तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय राखवी आम्हा. तुलरेशी ब्रह्म तुकासी आले मनोहरी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. हरति तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय राखवी आम्हा. मागणे ते तुझ प्रति आहे देशी तरी पाय पांडुरंगा. या संतास निर्वेज मध्ये तुझे काय